पासून टिळक भवनापर्यंत जाईपर्यंत हिंदुत्वाचा रंग विरलाय असं आशिष शेलारांनी दोन्ही ठाकरे बंधूंवरती टोला लगावला। त्यांना सांगा राज ठाकरेंकडे चहा प्यायला जाऊ नका। त्यांना सांगा राज ठाकरेंकडे उगाच चहा प्यायला जाऊ नका, नाटक करायला। दोघांचे रंग पक्के आहेत। ठाकरेंचा रंग खरडून काढण्याचा प्रयत्न कोणी करू नये, ते पक्के रंग आहेत। भारतीय जनता पक्षाचा रंग राहिलाय का? भारतीय जनता पक्षाचा रंग हा भ्रष्टाचाराचा रंग आहे, काँग्रेसचा रंग आहे। भारतीय जनता पक्षामध्ये 90% काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे की नाही हे शेलारांनी सांगावं ना। भारतीय जनता पक्षामध्ये स्वतःचं नेतृत्व राहिलंय का? मला आश्चर्यच वाटतं। हे सगळे काँग्रेस आणि एनसीपीतून वगैरे आले लोकांना म्हणतात हे भाजपचे नेते आहेत। अरे कालपर्यंत आमच्या छत्राखाली होते सगळे हे, आणि हा अमुक 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 काँग्रेसचा आता शिवाजीराव कर्डिले वारले काल, भाजपचे नेत्यांचं निधन। कसं काय? आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलं, काही काळ शिवसेनेमध्ये होते। हे 90% लोक राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षामध्ये, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेत स्वतःचं काय यांचं आहे? स्वतःची पोरं जन्माला घाला म्हणावं। दुसऱ्यांच्या पोरांना किती वेळ खेळवणार तुम्ही? पाळणे तेवढेच आहेत, पोरं वाढत चालली आहेत। पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हमला केला, त्यांची 8 खेळून इतर लोक मारली गेली, तर अफगाणिस्तानने असा निर्णय घेतला की पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळायचं नाही। मात्र असा हमला, असा अटॅक भारताबरोबर देखील झाला। भारत मात्र आता त्यांच्यावर क्रिकेट खेळताना दिसतो।